केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। नवे निवडणूक आयुक्त पदभार स्वीकारणार। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेची शक्यता। पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा। विजय शिवतारे यांच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष। शिंदे गटाचे 12 आमदार ठाकरे गटात परत येण्यास इच्छुक। कायदेतज्ञ असीम सरोदे यांचा मोठा दावा। काँग्रेसचे आमदार राजू पारवे आणि फडणवीस यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा। पारवे महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा। आज जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठकीचं वंचितला आमंत्रण नसल्याची माहिती। प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावावर चर्चेची शक्यता। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज पालघर जिल्ह्यात दाखल होणार। जव्हार, विक्रमगड, वाडा, भिवंडीमधून यात्रा ठाण्यात येणार। निलेश लंके यांच्या शरद पवार गटात प्रवेशाची औपचारिक घोषणा बाकी। पुण्यात जयंत पाटील यांच्याकडून हार घालून स्वागत। लंके यांनी हाती तुतारी धरल्यानं चर्चांना उधाण। रुग्णवाहिकेचं उद्घाटन न केल्यानं कार्यकर्ते नाराज। उद्धव ठाकरे यांची साथ सोडत थेट शिंदे गटात केला प्रवेश। निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर। सर्वाधिक निधी भाजपला तर दुसऱ्या क्रमांकाचा निधी तृणमूल काँग्रेसला। आयोगानं माहिती केली वेबसाईटवर जारी। महाराष्ट्र गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट। कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण। पुण्यातून अटक झालेल्या इसिसच्या संशयित दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांची कपात। निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय। आणि आजपासून 1.5 महिन्यासाठी विठ्ठलाचा गाभारा दर्शन बंद। सकाळी 6 ते 11 मुखदर्शन घेता येणार। दुरुस्तीच्या कामामुळे मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय।